नीट नंतर आता टीईटीचं देखील पेपर फुटलेला आहे. कसं पाहता? किती सरकार गांभीर्याने या सगळ्या पेपर फुटीकडे पाहते? तर हा फक्त टीईटीचा पेपर नाही फुटलाय, तर अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडाच म्हणता येईल. मागच्या वेळेस नीटचा पेपर फुटला होता. त्याच्यावर चौकशी समित्या बसवण्यात आल्या होत्या. चौकशी करण्याचं नाटक करण्यात आलं होतं आणि अनेक दिवस हा विषय लावून धरला विरोधकांनी. पण त्याच्यानंतर त्यावर कुठलाही मार्ग निघाला नाही किंवा कुठल्याही व्यक्तीला त्याच्यामध्ये शिक्षा झालेली आपण बघायला मिळाली नाही. असं वारंवार होतंय. वारंवार मुलांच्या भविष्याबरोबर खेळलं जातंय. खरं परीक्षेची तयारी करत असताना त्यांना मानसिक त्रास, त्यांचं आर्थिक नुकसान ह्या अनेक बाबींचं विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावं लागतंय. मला एवढंच म्हणायचंय की जिथे फोडाफोडीमध्ये सरकारमधली काही लोक व्यस्त आहेत, तिथे विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्याचं दुःख कोणालाही नसेल किंवा त्याकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नसेल, अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. पण तरुणांच्या भविष्याशी जो चाललेला खेळ आहे, हा नक्कीच निषेधार्ह आहे. आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि सरकारने भविष्यात तरी विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती आणि ह्या परीक्षांच्या या सगळ्या गोष्टींवरती दरोडे टाकणं बंद करावे आणि योग्य त्यांच्या मेहनतीचं जे त्यांना योग्य परीक्षा देऊन फळ देण्याचं काम सरकारने करावं एवढी आमची विनंती. धाक राहिला नाही का कारवाईचा? कारण नीट प्रकरणी तशी कठोर कारवाई झाली नाही म्हणून पुन्हा एकदा या परीक्षेचा पेपर फोडण्यामध्ये कोणालाच भीती वाटली नाही असं वाटतं? कुठलाच धाक नाहीये. कुठलं धाक आहे? नीट परीक्षेचा जेव्हा पेपर फुटला होता, तेव्हा सरकारच्या माध्यमातून आम्ही चौकशा समित्या करतोय, हे करतोय. कितीतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी फक्त सांगितलंय. पण त्याच्यावर कारवाई कुणावर झाली? कुणाला अटक करण्यात आली? कुणाला अटक करून कोण या सगळ्या पेपर फुटीमध्ये होतं, हे कुठलं नाव बाहेर आलंय का? नाही आलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी सरकारचाच कोणीतरी याच्यामध्ये समाविष्ट आहे का हे म्हणायला आपल्याला वाव आहे. कारण पहिल्याही वेळेस फक्त एकच पेपर फुटलेला नाहीये, हे वारंवार होतंय. एखादी परीक्षा जेव्हा विद्यार्थ्यांना द्यायची असते, तेव्हा त्याच्या मागे त्याची मेहनत असते. महिने महिने तो विद्यार्थी मेहनत करतो, अभ्यास करतो. त्याच्यासाठी त्यांना परिश्रम घ्यावे लागतात. त्यांचं आर्थिक नुकसान आता होणार आहे. तुम्ही आज उद्या पेपर आहे आणि आज सांगतात की पेपर फुटलाय. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी करावं काय? हे विद्यार्थ्यांच्या भविष्याची हा खेळ चाललेला नाहीये का? सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचा अधिकार तरी आहे का? किंवा सरकारने या सगळे ज्याच्यामध्ये दोषी आहेत, यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना त्यांना पाठीशी का घातलं जातंय? तर सरकारमधलीच लोक या पेपरफुटीमध्ये कुठेतरी आर्थिक व्यवहारामध्ये अडकलेली आहेत, म्हणून हे सगळे प्रकरण दाबले जात आहेत. अशा अनेक प्रश्नांना आम्हाला तिथे वाव दिसतो आहे. सरकारने या सगळ्या गोष्टींचं उत्तर आम्हाला देणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना देणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.